हां, मीच काशीनाथ मस्के. बोला, काय काम होतं? सॉरी, पण जर तुम्ही इथेच आहात तर तुमच्या आईला कधी भेटायला का नाही आला? एक मिनिट, तुम्ही कशाबद्दल आणि कोणाबद्दल बोलताय? मी देवी अक्कांबद्दल बोलतोय. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? हे बघा, त्या म्हातारीशी आमचा काही संबंध नाहीये. तुम्ही प्लीज इथून निघून जा. अरे आजी आहे ना रे ती तुझी, तिच्याबद्दल असं बोलतोयस? अरे कसली आजी? काय कामाची ती आजी? गेल्या वेळेस माझ्या बाबांच्या नोकरीसाठी 40लं घर विकायला सांगितलं तर तिने थेट नकार दिला. आता आमचा आणि तिचा काही एक संबंध उरलेला नाहीये. तुमचा इथे येऊन काही उपयोग झालेला नाहीये. तुम्ही जाऊ शकता. हे बघा, तुमच्यात काय घडलंय ना मला खरंच माहिती नाही, पण आता या क्षणाला आजीची तब्येत खरंच खूप बिघडली आणि ती तुम्हाला भेटण्यासाठी तडफडते. तिला खरंच तुम्हाला भेटायची इच्छा आहे. काय झालं आईला? अहो बाबा, तुम्ही काय एवढे पागळताय? अहो, ती म्हातारी जगो किंवा मरो त्याचा आपल्याला काही फरक पडणार नाहीये. तिचा आणि आपला संबंध नाहीये. ए, असं नको बोलूस रे आजीबद्दल. ती तुझी तिकडे खूप आठवण काढत असते. जाऊन एकदा भेट तिला आणि तुला जे काही हवं आहे ते तिला भेटून समजून सांग ना. मी नाही येणार. आदू बाळा, अरे असं करू नकोस. अरे कशी असली तरी आई आहे रे ती माझी. तिची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? ते मला काय माहित नाही, पण ती म्हातारी मला इथे नकोय. आणि बाबा, तुम्ही सुद्धा जाणार नाही आहात आणि त्या म्हातारीचं मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये. आणि तू एक तू आहेस ज्याला तिची किंमत नाही आणि ती तिथे तुझ्यासाठी जीव धरून बसली आहे. या जगात एकतर जीवाला जीव देणारी माणसं मिळत नाही. तुम्हाला मिळाली आहेत, नशीब समजा. आणि काय हो, स्वतःच्या जन्मदात्या आईला असं वाऱ्यावर सोडताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का हो? काय पाप केलं त्या आईने की तुमच्यासारखा असा करंट्या मुलगा जन्माला आला? खरं तर तिला पश्चाताप व्हायला हवा. सॉरी, मला माफ करा. माझं खरंच चुकलं. तुम्ही माझे डोळे उघडलेत. प्लीज प्लीज मला माझ्या आईकडे घेऊन चला प्लीज. खरं तर तू पण चल. आजीसाठी नको, ऍटलीस्ट तुझ्या वडिलांसाठी तरी. अदू, चला. अदू, काशीनाथ, काशीनाथ, पोरा आलास तू? बरं झालं, डोळा मिटते आधीच आलास तू. लई उशीर केलास मग तू पोरा. आई मला माफ कर. आई मला माफ कर. मला यायला उशीर झाला आई. शेवटी आलास तू. बरं झालं आधीच्या वडिलांना घेऊन आला. मातेची शेवटची इच्छा पूर्ण झाली. तो माझ्या बाबांना घेऊन आलाय. ते त्याचे बाबा नाहीयेत. आणि कोण आहे तो माणूस? एक मिनिट ऐका, मी सगळं सांगतो तुला. हे बघे, कोण आहेस तू? हा, आणि इथे काय करतोयस? एकतर तू इथे म्हातारी सोबत राहतोयस आणि इथल्या लोकांना काय सांगितलंस तू? काय सांगितलंस? त्यांचा नातू आहे म्हणून? खोटं बोललास ना तू? आणि हे खोटं बोलण्याचं मागचं कारण काय? हा, तुला या म्हातारीचं घर पाहिजे असेल ना? अरे या म्हातारीने घर कधी आम्हाला दिलं नाही आणि तुला दिल काय? अरे पण मी कोण आहेस? कोण तू? आणि इथे का आलास? इतके दिवस आमची फसवणूक केलीस तू आणि आजीला सुद्धा फसवलंयस तू. प्लीज तुम्ही माझं समजून घ्या, माझं ऐकून घ्या तुम्ही. काय रे, कोण आहेस? कोण तू? या म्हातारीचं घर पाहिजे तुला? बोल ना. म्हातारीचं घर बळकवायचंय तुला? बोल ना, बोल. सोडा प्लीज. बोल. नाही, कशाला फसवणूक करायला आलास इथे? अरे माझ्या आजीने कधी मला दिलं नाही आणि तू हे घर बघायला येतोयस?
थांबा. आई कोणी बी या दोघांना हकलून द्यायचं नाही. ह्योच माझा खरा नातू आहे आणि हीच माझी नातसून आहे. अगं म्हातारे, तुला दिसत नाही ना याच गोष्टीचा फायदा घेतलाय त्यांनी. आई 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 थांबा. आई आदित्य, तू काय बोलतोयस, कोणाशी बोलतोयस, कळतंय का तुला? मग काय करू मी? अगं ए म्हातारे, अगं हा तुझा खरा नातू नाही, मी तुझा खरा नातू आहे. वा रे वा, जेव्हा माझा जीव जात होता तेव्हा कुठं होतास रे तू? हन आता नाती सांगाय आलास होय र? आधी पारू. आदित्य इकडे चुप, एकदम चुप. काही बोलायचं नाही आता. ह्योच माझा खरा नातू आहे आणि खरं नातं यांनाच निभावलंय. जेव्हा मला गरज होती तेव्हा ह्योच माझ्या जवळ होता, माझी सेवा केली. तेव्हा कुठे होतास तू? फक्त रक्ताचं नातं असून चालत नाही, ते निभवावं बी लागतंय आणि खऱ्या अर्थानं यांनी निभावलंय ते. तुम्हा समध्यांना सांगते, हाच माझा खरा नातू आहे, माझा आधी. माझं चुकलं, हे लोक खरं बोलताय. मी तुझा नातू नाहीये. खरं मला माफ कर. तुला काय वाटलं मला डोळ्यानं दिसत नसलं म्हणून माणसं ओळखता येत नाहीत वय? अरे तू आलास त्या पहिल्याच दिवसापासून मी तुला ओळखलं होतं का तू माझा नातू नाही. तुम्हा समद्यांना ठाव आहे का ह्यो कोण आहे? आपल्या अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर ज्यांनी आपली चाळ वाचवली, आपलं पुनर्वसन केलं आणि ज्यांच्यामुळं आपण रोजगार कमावतो, त्यांचा ह्यो मुलगा म्हणजे आपल्यासाठी राजकुमारच आहे. पण इथं झोपडीत राहिला त्यो, पण आपण त्याची कदर नाही केली कधी.